दशक 5वा मंत्रांचा आणि समास 3रा शिष्य लक्षण नाम. आणि या शिष्य लक्षणामध्ये 104 ओवी आहेत. म्हणजे सगळ्यात मोठा समास हा लिहिलाय. कशासाठी लिहिला समर्थांनी? तर प्रत्येक जडजीवाचं आत्मकल्याण होण्यासाठी प्रत्येक जीवाने सत्शिष्य व्हायला पाहिजे, साधक व्हायला पाहिजे. साधक झाला तरच आपला हित आहे. आणि नुसतं श्रवण केलं आपण आणि आपण गुरूंना शरण गेलो नाही आणि आपल्याला जर तसा मंत्र दिला नाही, नाम दिलं नाही, आपल्याला मंत्र नाही, नाम दिलं नाही, तर मग प्रत्येक जीवाची हानी होणार आहे. समर्थ पण हेच सांगतात. तुकाराम महाराज बोलले की नाही, नाम घेता राहू नका आणि पुढे जामीन आहे तुका. जोपर्यंत नामाची अनुभूती येत नाही, ध्यान करत नाही, ध्यानाच्या माध्यमातून आलेली अनुभूती प्रत्येक संतांनी आपल्या समोर मांडलेली आहे. प्रत्येक ग्रंथामध्ये एकांतात गेले आणि त्याने ध्यान केलं. काळ सारावा चिंतनी एकांतवासी गंगा स्नानी. तुकाराम महाराज स्पष्टपणे सांगतात, काळ सारावा चिंतनी. काळ चिंतनामध्ये घालवायला पाहिजे. आणि चिंतनच काय करतो? चित्ताला भगवंताशी एकरूप करतो. ज्याच्याकडे चिंतन नसेल, ज्याच्याकडे ध्यान नसेल, त्याला भगवंताची प्राप्ती कशी होईल? भगवंताची प्राप्ती होणार नाही. भगवंताची माहिती जमा करत बसेल आणि माहितीतून भगवंताची प्राप्ती होत नाही. अनेक पुस्तकं वाचली, अनेक ग्रंथ वाचले, अनेक पोथ्या पुराण वाचली आणि माहिती जमा केली आणि भगवंताचं ध्यान केलंच नाही त्यांनी. की जो परमात्मा आपल्या आतमध्ये आहे, ज्या परमात्मा तत्वाशी एकरूप व्हायला पाहिजे, ते आपण केलंच नाही आणि सगळी माहिती जमा करत बसले आपण. इतर पंथ सगळं हेच करतात, फक्त माहिती जमा करतात, लोकांना माहितीवर अडकवतात आणि आपल्याच आतमध्ये असलेल्या त्या भगवंताशी, त्या देवाशी आपल्याला एकरूप करून देत नाही. वरपंगा परमार्थ चाललाय सगळा. आणि जिथं वरपंगा परमार्थ आहे तिथं भगवंताची फक्त माहिती आहे. मी नेहमीच म्हणत असतो की नाही, की इन्फॉर्मेशन इज नॉट नॉलेज. म्हणजे माहिती म्हणजे ज्ञान नाही, तर काय? तर भगवंताशी एकरूप होणं म्हणजे ज्ञान. आणि त्याच्यासाठी सत्शिष्य व्हावं लागतो. आणि त्या सत्शिष्याची लक्षणं समर्थ रामदासांनी म्हणजे विस्तृतपणाने आपल्याला विस्तारित केलेली आहेत. आणि त्याचं संपूर्ण विस्तार प्रत्येक साधकाच्या अंतःकरणामध्ये घर करून बसला तर साधक तयार होईल. आतापर्यंत आपण ओवी क्रमांक 88 पर्यंत आलो होतो आणि आता 89 ओवी आपल्याला आता सुरुवात 89. आता समर्थ पुढे काय सांगतात बघूया आपण. कारण आपल्याला जो काही दासबोध दिलेला आहे त्या दासबोधाच्या माध्यमातून जेवढ्या ओवी आहेत त्या प्रत्येक ओवीचं विवरण आपल्या समोर मांडत आहे मी. तर आपण शांत चित्ताने ऐकण्याची कृपा करावी. बघा काय सांगतात. 89 ओवी काय सांगतात ऐका. आर्जव नाही जनाशी जो अप्रिय सज्जनाशी, जयाचे जीवी अहिर्नेसी परम्यून वसे. आर्जव नाही जनाशी म्हणजे लोकांच्या बद्दल ज्या साधकाकडे नम्रता नाही. बघा, नम्रता पाहिजे सगळ्यात. आणि म्हणून संतांनी लिहिलंय, नम्र झाला भूता तेनेच कोंडिले अनंता. प्रत्येक जीवासमोर साधकाने नतमस्तक व्हायला पाहिजे. आर्जव, अर्जुन कसा होता? आर्जव, अनिंदकू आणि आर्जव होता. अनिंदकू, शुद्धमती आणि अनिंदकू, म्हणून तो साधक झाला. भगवंताचा साधक झाला तो, कृष्ण परमात्म्याचा. अनिंदकू आणि शुद्धमती, जो कधीच कुणाची निंदा करत नाही आणि ज्याची मती शुद्ध झालेली आहे तोच साधक या गणतीमध्ये मोडला जातो. आणि जो दुसऱ्याची निंदा करतो, ज्याच्याकडे अजिबात नम्रता नाही, ज्याच्याकडे अहंकार भरलेला आहे,
तो कधीच आयुष्यात साधक होणार नाही. हे समर्थानं सांगायचं बरं का. म्हणून इथं काय लिहिलं समर्थांनी, आर्जव नाही जनाशी. लोकांपुढे तो नम्रता धरत नाही, जो अप्रिय सज्जनांशी, आणि सज्जनांना दोष लावतो. अप्रिय सज्जनाशी, सज्जनाविषयी काय करतो, सज्जनांना दोष लावतो. म्हणजे सज्जनाविषयी अंतःकरणामध्ये चांगले विचार नाही. जयाचे जीवी अहिर्णेशी परन्यून वसे, आणि त्याच्या अंतःकरणामध्ये परनिंदा भरलेली आहे. रात्रंदिवस दुसऱ्याचे उणे धुणे तो काय करतो, उणे धुणे धुवत बसतो, दुसऱ्यांचे धुणे धुवत बसतो. असा साधक नसावा. साधक कसा असावा, तर प्रत्येक जीवापुढे नतमस्तक व्हायला पाहिजे. जो जे भेटेल भूत ते मानी जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण बघा, हाच भक्तियोग आहे. आणि म्हणून साधकांसाठी हे सगळे आपल्याला ओव्या दिलेल्या आहेत. 104 ओव्या समर्थ रामदासांनी ह्या शिष्य लक्षण निरूपण नामामध्ये दिलेल्या आहेत. 104 ओव्या आहेत बघा. आणि ह्या 104 ओव्या आहेत ना, त्या आपल्याला साधक बनवतात. आणि एकदा का तुम्ही साधक झाले, सहांची धक तुमची थांबली, दुसऱ्याची निंदा करणं थांबलं का, त्याच्याकडे साधक भूमिका तयार होते. सदा सर्वकाळ लटिका, बोले मायिक लपनिका. सदा सर्वदा लटिका म्हणजे खोटारडेपणाने वागतो, त्याला साधक म्हणता येत नाही. साधक कसा, तर आर्जव असला पाहिजे. इथे साधक खोटेपणाने वागला, बोले माईक लपनिका, आणि खोटा बोलतो सातत्याने, दुसऱ्याविषयी चांगलं बोलत नाही, खोटारडेपणाने वागतो. लपनिका म्हणजे लपंडाव खेळतो. म्हणजे आपल्याशी वेगळा बोलेल, दुसऱ्याशी वेगळा बोलेल, तिसऱ्याशी वेगळा बोलेल. सद्गुरूंबद्दल चांगला बोलेल एका ठिकाणी, दुसरीकडे तो सद्गुरूंची काय करेल, नालस्ती करेल. असा साधक नसावा. आणि असेच साधक जवळजवळ आहेत बरं का बरेचसे लोक. गुरुविषयी कोणाला प्रेम नाही, आदर नाही, गुरुविषयी भाव नाही राहिला, आणि म्हणून ते ज्ञान लोपले ज्ञान जगी हित नेन ती कोणी. ज्ञान लोपून का गेलं, हे सत्शिष्य. म्हणूनच भगवंताने 2च शिष्य केले. एक अर्जुनाला केला आणि एक उद्धवाला केला. समर्थ रामदासांनी एकच केला, कल्याण. बस सगळ्यांचं कल्याण होईल. कल्याण स्वामीचं ज्ञान घेतलं तर सगळ्यांचं कल्याणच होणार आहे. बघा असे पारखे आहेत हे लोक. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखे हो. आणि ते सज्जनांना कळलेलं असतं. वर्माचं जाणतात ते, कोणाकडे काय आहे, कोणाकडे नाही, कोणाला द्यावं, कोणाला नाही द्यावं, हे सगळं कोणाच्या हातात आहे, श्री गुरूंच्या हातात आहे. आणि मला 3 वर्षापूर्वी लोकांनी फोर्स केला होता की बरेचसे साधक आहेत, त्यांना महाराज देऊन टाका अभ्यास. म्हटलं असं देता येणार नाही का. माझ्या अंतःकरणामध्ये तो भरतच नाही. तो माझ्याबद्दल भाव चांगला नाही, गुरुबद्दल भाव चांगला नाही, मग आम्ही त्यांना कशाला देऊ. आपली निंदा करणार दुसरीकडे जाऊन, मग आम्ही त्यांना अभ्यास कशाला देऊ. बरोबर आहे की नाही. कारण काय, गुरुबद्दल भाव असला पाहिजे हो. आणि गुरुचा भाव तयार कधी होईल, तर ज्या वेळेला गुरुने दिलेलं सद्गुरु वचन हृदयी धरी, तोच मोक्षाचा अधिकारी. श्रवण मनन केलेचे करी अति आदरे. एकदम स्पष्टपणे सांगितले समर्थांनी, स्पष्टपणे सांगितले. सद्गुरु वचन हृदय धरी. प्रत्येक वचनाला, सद्गुरूंच्या वाचनाला प्रत्येक साधकाने जागृत असायला पाहिजे, हृदयामध्ये धरायला पाहिजे. इकडनं तुम्हाला जे काही आज्ञा होईल श्री गुरु कृपेने, त्याचं पालन व्हायला पाहिजे. तोच मोक्षाचा अधिकारी, मोक्ष त्यालाच मिळेल, समर्थ रामदास सांगतात. पण त्याच्या पुढे जाऊन सांगतात, श्रवण मनन केल्याची करी अति आदरे. श्रवणाचं मनन करायला पाहिजे, अति आदरे बरं का, आदराने करायला पाहिजे. जसं तुम्ही सर्वच तुम्ही संतात, जसं तुम्ही आदराने श्रवण करता, प्रत्येक तुम्ही संतच आहात. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. ज्ञानोबा सांगतात की नाही. श्रोत्यांना किती नम्रता दाखवलेली आहे संतांनी. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. बघा तुम्ही भगवंतच आज सांगतात.
मी दुबळा अर्चित असे भक्ती, मी तुमच्यापेक्षा दुबळा आहे. म्हणजे कोणाला मान दिला? गुरु आहेत पण मान कोणाला देतात? सर्वसामान्य जीवाला मान देतात. आणि एवढे खाली येऊन सांगतात आपल्याला, एवढी नम्रता आहे त्यांच्याकडं. आणि ते नम्र झाले भूता, प्रत्येक भूतापुढे ते नतमस्तक होतात. आणि म्हणून ज्ञान त्यांच्याकडे येतं. ज्यांच्याकडे नतमस्तकाचा होण्याची ताकद नाही, त्यांना हे ज्ञान कदापि मिळणार नाही. आणि मिळालं तरी त्याचा फायदा कुठे होणार नाही. आणि ते जरी त्याने जमा केलं किंवा त्यांना आलं तरी अंतकाली जाताना तेच ज्ञान त्यांना त्रास देणार आहे. म्हणून प्रत्येकाने नम्रता घ्या, नम्र व्हा. ज्ञानच तुम्हाला नम्रता शिकवतो. तुमच्याकडे ज्ञान आलं की नम्रतेची भावना येतो. ज्ञान नाही तो कसाही बोलतो, वाकडा तिकडे कोणाला तोडून बोलतो. ज्ञानाचा गुण तोच आहे की ज्याच्याकडे ज्ञान आलं त्याच्याकडे नम्रता आली, त्याच्या प्रत्येक शब्दाला किंमत आली. ते ब्रह्मशब्द होतो. आणि ते ब्रह्मशब्द काय करतो? प्रत्येक साधकाच्या अंतःकरणामध्ये जाऊन ते काम करतो. जसं डॉक्टरची गोळी आपण खाली, तापाची गोळी खाली का ते बरोबर ताप कमी करतो. आपल्या शरीराला ताप आलेला असतो, कोणाला 101, 102, 103 लगेच खाली करतो 1 तासामध्ये. तसं सद्गुरूंचा उपदेश जो आहे, वचन जो आहे, तो आतमध्ये कानातून कानी जे पेरिले, डोळ्यात ते उगवले, व्यापक भरले परब्रह्ममध्ये, व्यापकतेला जातो तो. प्रत्येक वचन बरं का, नुसती साधना करणं म्हणजे ज्ञान नाही आहे. त्या साधनेच्या जोडीला उपदेश पाहिजे. महावाक्याचा उपदेश भला, त्याचा जप नाही बोलिला. समर्थ रामदासांनी लिहिलं सगळं आहे हो दासबोधामध्ये. पण हे कळण्यासाठी जी तुम्हाला ज्ञानचक्षु पाहिजे, दिव्य दृष्टी पाहिजे, ते देणारा श्री गुरु जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत केलेला सगळं फुकट जाणार आहे. जो काय करू आपण ना, सगळा फुकट जाणार आहे. जोपर्यंत तिसरा डोळा आपला ज्ञानचक्षु उघडत नाही तोपर्यंत सगळं ज्ञान वरचं आहे. आणि हे ज्ञान अंतकाळी आपल्याला कुठेच उपयोगाला येणार नाही, कुठंच. उलट आपल्याला हा ज्ञान त्रास देईल बरं का. जे ज्ञान आतापर्यंत आपण कमवलेलं आहे, जे पर्यंत घेतलेलं आहे, तोच ज्ञान तुम्हाला त्रास देईल. तोच ज्ञान त्रासदायक होतो. जसं डोळ्यामध्ये पाणी आहे, आपल्याला अंतकाली त्या पाण्याचाच काय होतो, मोतीबिंदू होता आणि तोच आपल्याला त्रास देतो. तसं आपल्याकडे अज्ञान भरलेलं आहे सगळं. मग ज्ञान कशाला म्हणतात की पाहावे आपणाशी आपण यानं आत्मज्ञान. आपण आपल्याला बघणं, आपल्या स्वरूपाशी एकरूप राहणं, आपल्या आत्मतत्वाशी एकरूप राहणं, आपल्या आत्मदेवाचं भजन करणं, याला ज्ञान म्हणतात. याच्या व्यतिरिक्त जे असेल ज्ञान ते अज्ञान आहे. समर्थ रामदासांनी लिहिलं बरं का, आम्ही नाही सांगत. ऐका ज्ञानाची लक्षणं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणाशी आपण या नाव आत्मज्ञान. त्याला आत्मज्ञान म्हणतात. आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं, त्याचं भजन करणं, याला ज्ञान म्हणतात. जेथे दृश्य प्रकृती सरे, पंचभूतिक ओसरे, समूल द्वैत निवारे, या नाव ज्ञान. दृश्य प्रकृती सरे, ही दृश्यातली प्रकृती खोटी वाटते आपल्याला. पंचभूतिक ओसरे, 5 भूतांच्या देहाचा विसर पडतो ध्यानाला बसल्यावर, संपूर्ण देहाचा विसर पडतो. पंचभूतिक ओसरे, दृश्य प्रकृती सरे, पंचभूतिक ओसरे, समूल द्वैत निवारे, या नाव ज्ञान. मी आणि परमात्मा वेगळा नाहीये, मीच परमात्मा असा भाव, याला ज्ञान म्हणतात. लक्षात घ्या. दासबोध नुसताच वाचू नका, त्याच्यामध्ये काय लिहिलं ते समजून घ्या. वर्म आहे. वर्म कशाला म्हणतात? अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत. कुठल्या देवाला शोधता तुम्ही? अहो, तुमच्या आतल्या देवाला शोधा, तोच तुमचा परमात्मा आहे. तोच तुम्हाला घेऊन आलाय, तोच तुम्हाला चालवतो आणि तोच तुम्हाला घेऊन जाणार आहे. दुसऱ्या कुठल्याही देवाची आपण पूजा केली तरी पण ते व्यर्थ जाणार आहे. आपला अंतरीचा अंतरात्मा. रामाने पण काय केलंय? रामाशी राम ठाऊक असता का शरण जाता वशिष्ठा. रामालाही माहित नव्हतं आपला अंतरीचा अंतरात्मा देव आहे. आणि म्हणतो वशिष्ठांना शरण गेला आणि त्यांच्या आश्रमामध्ये राहून अंतरीच्या अंतरात्म्याचं ध्यान केलं आणि त्याच्याशी एकरूप झाला. आणि मग तो जगाला ज्ञान सांगण्यासाठी आला. बघा किती सोपं आहे. ज्ञान एकदम सोपं आहे. पण ज्या ठिकाणी ते ठेवलेली वस्तू, जी वस्तू जिथं आहे त्या वस्तूची आपल्याला ओळख नाही हो. मनबुद्धी अगोचर, न कळे तर्काचा विचार, उल्लेख परे मुनी पर, या नाव ज्ञान. समर्थ रामदास सांगतात.
मन बुद्धी अगोचर, मनालाही माहीत पडत नाही, बुद्धीलाही माहीत पडत नाही, अगम्य, मनाला पण माहीत पडत नाही, बुद्धीलाही माहीत पडत नाही, मन बुद्धी अगोचर, न कळे तर्काचा विचार, तर्क पण तिथपर्यंत पोचत नाही. उल्लेख परे होऊन परे या नाव ज्ञान, परेच्या पलीकडे जावं लागेल, मनाच्या पलीकडे जावं लागेल, देहाच्या पलीकडे जावं लागेल. आपण अजून देहावरच आहोत, आपण बुद्धीवरच आहोत. कसं आपल्याला परमात्मा भेटेल? समर्थ रामदासांनी लिहिले बरं का, मी बोलत नाही, आणि तशा अनुभूती आम्हाला आलेली आहे. आणि म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा जो काय आपला येण्याचा योग आमचे सच्चिदानंद स्वानंद सुखनिवासी सद्गुरू पांडुरंग दिवेकर बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने हे ज्ञान आम्हाला प्रगट झालं. आणि प्रगट गुह्य बोले, प्रगट आहे आणि गुह्य आहे, तेच आम्ही तुम्हाला सांगायला ना, तेच कोणी सांगत नाही. आणि ते शेवटपर्यंत माहीत पडणार नाही बरं का. जोपर्यंत नाम मिळत नाही, म्हणून तुकोबाऱ्या ओरडून सांगतात, नामा परते तत्व नाही, जे तू करशी आणि काही, नामा परते तत्व नाही. हाकारुनी सांगे तुका, अरे नाम घेता राहू नका. आपण काय करतो? मंत्रच घेत बसले, सगळे मंत्रांचा जप करत बसलोय. मंत्र आपल्याला तिथपर्यंत येणार नाही बरं का. म्हणून नाम घ्या, नामाशिवाय दुसरे मार्ग नाही जगामध्ये. सकळांशी येते आहे अधिकार कळीयुगी उद्धार हरीच्या नामे, तुकोबाऱ्या सांगतात. हरीच्या नामातून, नावातून नाही बरं का. नावं बरीच लोकांची राम आहेत, कोणाचं कृष्ण नाव आहे, पण नाम एकच आहे आणि तो सगळा व्यापक आहे. आणि त्या नामातून सृष्टीची निर्मिती झालेली आहे. आणि ते आपल्या हातात यायला, तो हरी आला हाता, तो आपल्या हातात यायला पाहिजे. अर्ज नाही जनाशी जो अप्रिय सज्जनाशी, जयाचे जीवे हरणेशी परन्युन्य वाटे. बघा, दुसऱ्याला उणे धुणे समजतो असा शिष्य नसावा. शिष्य दुसऱ्याची निंदा करणारा नसावा. सदा सर्व काल लट्टिका, खोटेपणाने वागतो. बोले माईक लपनिका, आपल्या लपंडाव खेळतो सद्गुरूंशी, लोकांशी पण लपंडाव खेळत बसतो बरं का. असे बरेच लोक आहेत जगामध्ये. आणि असे लोक त्यांचा कधीच उद्धार होणार नाही. म्हणून प्रत्येक साधकाने असा मनाशी दृढ निश्चय करायला पाहिजे, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. काही कृपा करील नारायण, तुम्ही सांगा संतजन. कधी देव माझ्यावर कृपा करेल? काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, तुम्ही सांगा संतजन. करा समाधान चित्त माझे, माझ्या चित्ताचं समाधान करा. बघा काय संतांचे बोल आहेत. आणि आपण कुठं चाललो हे सगळं टाकून? कुठं चाललोय आपण टाकून? हे काय करतो आपण? प्रत्येकाने जाणीव घ्या की काय लिहिलंय संतांनी, लिहून काय ठेवलं भांडार, आणि आपण चाललोय कुठे? आपल्यालाच काय वाटली पाहिजे? आपल्याला लाज वाटली पाहिजे. हो, आपल्याला शरम वाटली पाहिजे की मनुष्य देह एवढा चांगला मिळाला आपल्याला, आणि आपण काय करतोय त्या देहाचा. सदा सर्व काल लटिका, बोले माईक लपनिका. क्रिया विचार पाहता एका, वचनी सत्यने. बघा, क्रियामध्ये पण पालट होत नाही, विचारांमध्ये पालट होत नाही, वचनी सत्य नाही, आणि कधीच खरं बोलत नाही. आता मला सांगा, असा शिष्य चालेल का? असे सगळे शिष्य आहेत, खोटारडे आहेत. म्हणून तर समर्थांनी लिहिले आहेत, 104 वय आपल्याला दिलेले आहेत. बोलता बोलता मला वाटतं किती 2-3 महिने हा समाज चाललेला आमचा. संपूर्ण विवरण देता समर्थांनी किती मेहनत घेतली असेल, आणि आपण त्याच्यावर मेहनत घ्यायला पाहिजे. हो, क्रिया विचार पाहता एका, वचनी सत्य नाही. वचनाला पण सत्य नाही, क्रियेला पण सत्य नाही, विचार पण संतांसारखे नाही. असा शिष्य नसावा. परपिढीविषयी तत्पर. बघा, आणि दुसऱ्याला पीडा देण्यासाठी तत्पर असतो. असा शिष्य पाहिजे का? असा शिष्य असावा का?
जैसे विंचू आणि विखार, जसा एखाद्याला विंचू चावल्यावर त्याचा ठणका लवकर जात नाही, तसा एखाद्याला अभद्र भाषा बोलतो, वाईट शब्द बोलतो की मरेपर्यंत माणूस विसरत नाही, असे पण शिष्य आहेत. काय लिहिलंय? परपिढीविषयी सत्य, दुसऱ्याला परपिढीविषयी तत्पर, दुसऱ्याला पिढ्या देण्यासाठी मुद्दाम एखादा शब्द वापरणार. असे शिष्य नसावे, असे शिष्य नसावे. कसे असावे ते पहिल्यांदाच सांगितलं. शिष्य कसा असावा हे पहिल्यांदा सांगून झालं बरं का समर्थ रामदासांचं. जैसे विंचू आणि विकार, तैसे कुशब्द जिव्हार, भेदी सकळांचे. बघा, कुशब्द विखार, कुशब्द जिव्हार, जीवाला लागेल असा शब्द बोलतात. एखाद्याच्या जीवाला लागेल असा माणूस शब्द बोलतो. भेदी सकळांचे, आणि प्रत्येकाचा हृदय काय करतो? भेदन करून टाकतो, अंतःकरण. एखादा माणूस सुद्धा शब्द वाईट बोलला आयुष्यामध्ये विसरत नाही माणूस. बघा, मागे आपल्याला नाथबाबांनी सांगितलंय, अरे एखादा बाणाचा घाव झाला तर तो बाण काढून तिथे आपल्याला वनस्पती लावता येतो, औषध लावता येतो, बरं करता येतो, पण शब्दाचा घाव नाही बरा होतो, शेवटपर्यंत तसाच राहतो. म्हणून प्रत्येकाने शब्द हे शस्त्र आहे, जरा जपून वापरा, जपून वापरा प्रत्येकाने. एकमेकाचं जिव्हारी लागलं असं बोलू नका. दुसऱ्यांच्या दुःखी दुखावे, दुसऱ्यांच्या सुखी सुखावे, अवघेची सुखी असावे, ही सद्वासना पाहिजे आपल्याकडे. दुसऱ्यांच्या दुःखामध्ये आपल्याला सामील होता यायला पाहिजे, दुसऱ्यांच्या सुखामध्ये सामील होता यायला पाहिजे. अवघेची सुखी असावे, ही सद्वासना पाहिजे. आणि अशी वासना प्रत्येक साधकाकडे असली तर साधक घडतो बरं का. नाही तर साधकाला लगेच बाधक व्हायला वेळ लागत नाही. बाधक आपल्या अंतःकरणामध्येच आहेत, आणि सगळ्यात मोठा बाधक आपला अहंकार आहे. आणि तो कधी आपल्याला आयनाच्या बायनानं 84ला घेतल्याशिवाय असा आपला तो शत्रू आहे. सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? तर आपला अहंकार. आपले झाके अवगुण, पुढलांशी बोले कठीण. बघा, आपलं ठेवतो झाकून आणि दुसऱ्यांचं बघतो वाकून. हो, आपले ठेवी झाकून आणि पुढलांशी बोले कठीण. मिथ्या गुणदोषे विना गुणदोष लावी. एखाद्याच्याकडे गुणदोष नसेल तरी पण त्याला दोष लावायला बघतो. पर पिढेविषयी अति तत्पर, दुसऱ्यांना पीडा देण्यामध्ये बद्दल दुसऱ्याला पीडा देण्यामध्ये तो माहीर असतो. आणि असा सत्शिष्य नसावा. मग आपण यातलं काय घ्यायला पाहिजे? आपण काय घ्यायला पाहिजे की दुसऱ्याच्या अंतरी लागेल धक्का ऐसा कठीण शब्द बोलू नका. अजिबात बोलायचं नाही कोणाला. कारण गेलेला शब्द या मुखातून, जसा एखाद्या बाणातून, त्या धनुष्य बाणातून गेलेला तो बाण कमानीतून परत येत नाही, तसं आपल्या हे बाणच आहे. आपला मुख जो आहे, आपला मुखकमळ, या मुखातून एखादा गेलेला वाईट शब्द परत येत नाही. म्हणून प्रत्येक शब्द माणसाने जपून वापरा, की जेणेकरून आपले नाते गोते, आपले मित्र, आपले संत मंडळी सगळे आपले जीवलग एकत्र येतील आणि गुन्ह्या गोविंदाने नांदतील आणि एकामेकाला आत्मज्ञान देऊन आत्मचर्चा करतील. याची प्रत्येकाने काय करा, दखल घ्यायला पाहिजे. प्रत्येकाने बरं का. आपले झाकी अवगुण पुढलांशी बोले कठीण. मिथ्या गुणदोष विना गुणदोष लावी. काय कारण नसताना दोष लावतो दुसऱ्याला. असा शिष्य नसावा. स्वयं पापात्मा अंतरी. बघा, स्वतःच्या आतमध्ये सगळं पाप भरलेला आहे. सगळे विषय आतमध्ये आहेत त्या शिष्याच्या. पुढीलांचे कणव करी. दुसऱ्यांचं काय तो बघत नाही मागे पुढे, दुसऱ्यांना दोष दाखवतो. म्हणजे आपली दृष्टी मलिन आहे, आपलं अंतःकरण मलिन आहे आणि दुसऱ्याला दोष लावतो. जैसा हिंसक दुराचारी परदुःखे शिनेना. हिंसक दुराचारी काय करतो? आपल्या वाणीतून काय करतो? दुसऱ्याची हिंसा करतो. आणि दुराचारी आचार पण चांगले ठेवत नाही. परदुःखे शिनेना. आणि दुसऱ्याला दुःख दिलं तर त्याला आनंद वाटतो. त्याला परदुःखे शिनेना म्हणजे
दुसऱ्याला निंदा केली, दुसऱ्याला दुःख दिलं, तर त्याला सीन होत नाही, उलट त्याला आनंद होतो. बरं झालं त्याला दुखवलं असं होतं. असं होता कामा नये. काय लिहिलंय की त्याला कीव येत नाही अशा माणसाला भगवंत कसा भेटेल. अशा या निंदा करणाऱ्या माणसाला भगवंत कसा भेटेल हे समर्थ रामदासाने लिहून ठेवलं आहे. भेटेल का अशा माणसाला? दुसऱ्याची निंदा केली आणि आपलं अवगुण तसेच ठेवलंय. आपलेच अवगुण आपणाशी वाटते ते गुण. आपले अवगुण आहेत ते, पण त्याला वाटतं आपले गुण आहेत ते. दुःख पराव्याचे नेणती दुर्जन गांजिलेची गांजती. दुष्ट माणसाला दुसऱ्याचे दुःख कळत नाही बघा, आणि काय करतो? दुःखी असलेल्या माणसाला तो अधिक दुःख देतो. जो दुःखी आहे त्याला अजून दुःखात टाकतो. मग त्याला देव भेटेल का? अशा माणसाला देव भेटणार नाही. अशा माणसाला आयुष्यात देवाची भेट होणार नाही. श्रम पावती आनंदती आपले मनी. आणि दुसऱ्याला हसतो आणि दुसऱ्याला इजा झाली, दुसऱ्याला त्रास झाला तर ह्याच्या मनाला बरं वाटतो. म्हणजे थोडक्यात जखमेवर मीठ चोळतो. मला सांगा, जखम झाली आणि तिला आपण मीठ चोळलं, किती आग होईल माणसाला सांगा. तशी याची सवय आहे. असा साधक नसावा. अशा साधकाला, अशा माणसाला आयुष्यात देव भेटणार नाही. आणि ही सगळी जी साधना बरं का, ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी आपल्याला एका ध्यानातून घालवता येतात बरं का. ऐकणं म्हणजे ज्ञान नाही. म्हणून माऊली सांगतात, परी आसनाची या गाडी का, आम्ही जो अभ्यासू सांगितला निका, त्याने होईल तरी होय का निरोधूया. आपले इंद्रिय दमन आपल्याला तेव्हाच करता येतील. आपण आसन घेतलं, आसनावर आपण ब्रह्ममुहूर्तावर ध्यानाला बसलो आणि आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी सर्व दृष्टी आपण एकरूप केली, तरच आपल्याकडनं पुण्य नावाची गोष्ट होणार आहे आणि दुसऱ्याची निंदा होणार नाही. नाही तर आपली इंद्रिय भरकटलेली सगळ्यांची. सर्व इंद्रिय काय करतात तर पापाला प्रवृत्त करतात. आणि तीच इंद्रिय जर आपल्या एका आत्मतत्वाकडे, आत्मदेवाकडे आली आणि आत्म्याशी एकरूप झाली, तर आत्म्यातून आपला अखंड राम 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 भजन चालू होतं. आपलं अखंड भजन आपलं चालू होतं. त्या नामाचा चिंतन चालू होतं. आणि एकदा का नामाचा चिंतन सर्व रोमारोमामध्ये आला तर आपली इंद्रिय काय होतात? रामरूप होतात. मन रामरूप होतो. मन हे राम झाले. जैसे प्रवृत्ती ग्रासून निवृत्ती पदाशी आले बघा. निवृत्त होतं माणूस. मन रामरूपी व्हायला पाहिजे. मनालाच रामरूप करायला पाहिजे. मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण. मोक्ष अथवा बंधन मनची करे. सगळं मनाचाच केलंय. पण तो मन रामरूप कधी होईल? एका आत्मतत्वाकडे आला, एका आत्मस्वरूपाशी, एका आत्मदेवाचं भजन केलं तर. नाही तर असा किती आपण वाचन केला, आयुष्यभर आपण श्रवण केलं, तरी आपल्याकडनं अवगुण जाणार नाही. लिहून घ्या, अवगुण असं जात नाही. अवगुणांना घालवासाठी तुमच्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन त्याचं भजन जर आपण केलं, अंतरीच्या अंतरात्म्याचं, तरच आपल्याला मोक्ष मिळेल. अन्यथा एक अंतरीच्या अंतरात्म्याची भक्ती चुकली आणि जगामध्ये सगळ्या देवांची पूजा केली तरी आपल्याला मोक्ष मिळणार नाही. सगळ्या बरं का, कारण सगळ्या देवांना चालवणारा एकच अंतरीचा अंतरात्मा. 21 नामी, 24 नामी, सहस्रनामी, नव्हे तो अनामी. त्याला नावच नाही हो भगवंताला. आणि आपण काय करतो? नावाने हाक मारतो. समर्थ रामदासाने लिहिले 21 नामी, 24 नामी, 100 नामी, सहस्रनामी, अनंत नामी, नव्हे तो अनामी. त्याला नावच नाही म्हणतात. परंतु तो कैसा आहे अंतर्यामी. कुठे आहे? आतमध्ये आपल्या आहे. देव कुठे आहे? आतमध्ये. विवेकी ओळखावा हो. तो विवेक तुमच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. विवेके विन भाव. समर्थ रामदास पुढे सांगतात, विवेके विन भाव, तो भावच अभाव. मूर्खस्य प्रतिमा पूजन. हे श्रुती वचन. प्रतिमा मूर्ख लोकांचा देव आहे असं श्रुती सांगतात. समर्थांचे बोलेत बरं, आमचे नाही.
विवेके विन भाव, तो भावचा भाव. मूर्खस्य प्रतिमा पूजन, प्रतिमा मूर्ख लोकांचा देव सांगतात. हे श्रुती वचन ते पण अंगावर घेत नाही, हे श्रुतीने सांगितलंय. वाचा, श्रुती वाचा, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण वाचण्याची गरजच नाही. एक नाम तुमच्या हाती आला, हरियाला हाता, मग काय भय चिंता. एकदा का ते नाम तुमच्याकडे प्रगट झालं, तुम्हाला काही करायची गरज, कुठेच जायची गरज नाही, कुठेही जायची गरज नाही. तुका म्हणे नामापाशी 4 मुक्ती, ऐसे वेद बोलतात. ते वेद पण सांगतात हे नामाच्या ठिकाणी 4 मुक्ती आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, 4 मुक्ती नामाच्या ठिकाणी. आणि ते नाम आपल्याला देणारा सद्गुरू जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत आपलं काही खरं नाही, भलं नाही. बघा बाबा, ज्याने त्यांनी विचार करा. आम्ही आमचं सांगायचं काम करतो. दुःख परावायचे नेनती, दुर्जन गाजले गांजिती, श्रम पावला आनंदती आपले म्हणे. आणि स्वतःला काय होतो, दुसऱ्याला दुःख दिल्यावर ह्या साधकाला काय होतो, साधकाला आनंद होतो. मग अशा माणसाला देव मिळेल का, मिळेल का, मला सांग, भेटणारच नाही देव. म्हणून त्यांनी काय सांगितलंय की जे जे भेटेल भूत ते ते माने जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जान मत, हाच भक्तियोग आहे. प्रत्येक घट घट में राम, घट घट में राम आहे. प्रत्येक देहामध्ये नाना शरीर हीच मंदिरे, आतमध्ये राहिजे जीवेश्वरे. समर्थ रामदास सांगतात नाना शरीर हीच मंदिरे, हो शरीर हेच मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये तो परमात्मा बसलेला आहे. हे समर्थ रामदास सांगतात. देव जवळी जवळी नव्हे, अंतरी आतमध्ये देव आहे. बघा कितीतरी वाक्य आहेत, पण आपण त्याचं मनावर घेत नाही. का, आपल्याला त्या वस्तूची ओळख नाही, आपण ध्यान करत नाही. ध्यानाच्या माध्यमातून ज्ञान एक जे भेटी ध्यानाची, या ध्यानाच्या भेटीला ज्ञान येतो. ज्ञान असं विकत मिळत नाही, वाचून मिळत नाही, ऐकून मिळत नाही. ज्ञान ध्यानाच्या भेटीला ज्ञान येतो. तुकोबारा ध्यान करायचे, ज्ञान त्यांना शोधत आलं. ज्ञानोबारा ध्यान केलं, समर्थ रामदासांनी ध्यान केलं, ज्ञान त्यांना भेटायला आलं. आपल्याला पण ज्ञान भेटायला येईल, पण आपण ध्यान करत नाही. सगळ्यात एकच उपाय आहे की नाम घेऊन आपण त्या भगवंताचं आतमध्ये चिंतन केलं तरच आपल्याला हे प्रगट होणार आहे. अंतर्निष्ठ तितकेच तरले, अंतर्भ्रष्ट तितके बुडाले. अंतर्निष्ठ तितकेच तरले, ज्यांची आपल्या अंतरावर श्रद्धा आहे, आपल्या अंतरीच्या अंतरात्म्यावर, तेच तरणार आहे. आणि एका अंतरीच्या अंतरात्म्यापासून दूर गेले, बुडाले सांगतात, बुडाले, बुडणार हो. स्वदुःखे झुर्या अंतरी. बघा, स्वतःला दुःख झालं तर आतमध्ये आपणाशी चिमुटा काढला, त्याने जीव कासावीस झाला. आपणावरून दुसऱ्याला राखत जावे हो, आपणावरून दुसऱ्याला राखत जायला पाहिजे. दुसऱ्याला आपल्याला चिमटा काढल्यावर लागतो, मग दुसऱ्याला पण लागेल. मग आता लोक काय करतात, काय काय बाबा, मटण काय खातात, मच्छी काय खातात, जीव काय घेतात, कोंबड्या काय कापतात, बकरे काय कापतात. मग त्याच्यामध्ये नाही का, तो त्याच्यामध्ये पण आहे. मग त्याच्यातला परमात्मा आणि आपल्यातला परमात्मा वेगळा आहे का, अजिबात नाही बरं का. सर्व घटी राम देहादेही एकच तो परमात्मा. सूर्यप्रकाश एक सहस्त्र रश्मी, जसा एकच सूर्य सहस्त्र त्याच्या किरणाने संपूर्ण 3ही लोकांना प्रकाशित करतो, तसा परमात्मा एकच आहे तुमच्या आमच्यामध्ये. सर्व घटी राम देहादी, आपला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुख नव्हे, तुकोबारा सांगतात. येरेती माईक दुःखाची जनिती, आधी अंती नाही अवस्थाने. आपल्याला ते काय, दुसरी जी काय आहे, दुसरी आपण कुठलीही पूजा केली तर ते आपल्याला त्रास देणारे नाही आधी अंत्य अवस्थाने. आपला तो एक देव करून घ्यावा. एकच, सगळ्यांचा एकच, तुमचा माझा वेगळा नाही, तो एकच आहे अंतरीचा अंतरात्मा. आणि त्याची पूजा आपल्याकडनं होत नाही. आणि म्हणून आपला सगळं आत्तापर्यंत केलेला जो काय आपण जे काही प्रयत्न केले सगळे फुकट गेले. समजा एकाच अंतरीचा अंतरात्म्यानं भजा, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंड सेवा त्याचीच करावं. आणि ती सेवा कशी करायची हे आपल्याला श्री गुरु सांगतात. आणि त्यांना गुरु म्हणा, त्यांनाच गुरु म्हणा, की जी जीव शिवाचं ऐक्य करतात त्यांनाच गुरु म्हणा.
स्वदुःखे झुऱ्या अंतरी, स्वतःच्या दुःख झाला की त्याला अंतरामध्ये झुरून बसतो आणि परदुःखी हास्य करी, आणि दुसऱ्याला दुःख झालं का हसतो, म्हणजे द्वेष करतो. तयास प्राप्त यमपुरी, बघा त्याला यमलोक येऊन घेऊन जातील. राजदूत ताडिती मारिती झोडिती यमाचे किंकर बहुसाल, कित्येक वर्ष मारतात त्याला. अशा या लंपट माणसाला कित्येक काल भगवंताचे दूत येऊन जातात, घेऊन जातात, आणि त्याला बहुसाल मारिती झोडिती यमाचे किंकर बहुसाल, कित्येक वर्ष तो माहीत नाही आपल्याला. आणि म्हणून प्रत्येकाने सावध व्हा, सावध हो बाप्पा, काल लागलाय मापा. जे काय आयुष्य आपलं उरलेलं आहे त्या आयुष्यामध्ये आपल्या आतमध्ये असलेल्या त्या परमात्म्याची, त्या आत्मदेवाची पूजा करा. आणि त्या आत्मदेवाची पूजा करणारा श्री गुरु जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत आपल्याला केलेले सर्व कर्म निरर्थकम. नाना शास्त्रे पठ्य लोकम, सगळे पठ्या लोकांनी सगळी शास्त्र वाचले. नाना दैवत पूजनम, सगळ्या देवांच्या पूजा केल्या. याच्याने आत्मज्ञान होतो का हो? नाही होत ना. म्हणून तर गीता सांगते परी आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. आत्मज्ञान जर झालं नाही तर सगळं कर्म फुकट जाईल. सगळ्या देवांची पूजा केली, सगळे शास्त्र वाचली, आत्मज्ञान होत नाही बरं का. आत्मज्ञानासाठी तुमच्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप व्हावं लागेल, त्याचंच ध्यान करावं लागेल. अन्यथा ज्ञान होणार नाही. जे ज्ञान झालेलं असेल ते पांडित्य असेल. आणि ते पांडित्य कुठे? होय का पंडित शहाणा, अनेक न माझ्या मना जाणे जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोच दैवाचा पुतळा. होय का पंडित शहाणा, अनेक न माझ्या मना. अशी शहाणी माणसं माझ्या मनात भरत नाही. जाणे भक्तीचा जिव्हाळा, भक्ती ही जिव्हाळ्याची आहे. अंतरीच्या अंतरात्म्याची भक्ती जिव्हाळ्याची, प्रेमाची आहे, अष्टसात्विक भावाची आहे, नामाच्या भावाची भक्ती आहे. भावे विना देव न कळे निसंदेह. गुरु विना अनुभव कसा कळे? भावच नाही तुमच्याकडे तर देव कसा कळेल? भाव येण्यासाठी तुमच्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी, तुमच्याच आतल्या देवाशी एकरूप झालं तरच तुम्हाला हे कळेल. अन्यथा कळणार नाही, शेवटपर्यंत कळणार नाही. किती जन्म यावे, किती वेळा जन्म यावे, किती भाव फजित होणार आपली प्रत्येकाची. फजिती होणार आहे बरं का. आणि फजिती म्हणजे काय? हा देह गेल्यानंतर आपण कुठल्या योनीमध्ये असून, कुत्रा मांजर घोडा बकरी का असेल ते, तिथं आपली कोणी दाद घेईल का? ह्या नरदेहाला येऊन आपण भगवंताशी एकरूप होऊन त्या भजनानंदामध्ये जाऊन आपल्याला ध्येय ठेवता यायला पाहिजे, तरच आपल्या जीवनाचं सार्थक आहे. अन्यथा जे काय केलं ते निरर्थक झालं असं समजायला हरकत नाही. असो असे मधांध बापुडे, तयास भगवंत कैसा जोडे. आता शब्द काय वापरतात? मधांध बापुडे, अंध झालेले होतो. म्हणजे मदाने, अहंकाराने, कामाने, क्रोधाने, लोभाने, अहंकाराने, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता याने आंधळे झालेले लोक आहेत. मधांध बापुडे, तयास भगवंत कैसा जोडे. अशा माणसाला भगवंत जोडता येईल का? अजिबात जोडता येईल ना बरं का. भगवंताची प्राप्ती होईल का? भगवंताशी एकरूप होता येईल का? भगवंत कुठे? आपल्या आतमध्ये. आणि आपण शोधतो कुठे? बाहेर. देव शोधाया निघाला देवाशी, सांगा केव्हा भेटेल त्याशी. भेटेल का आपल्याला? आपण देव आहोत ना, आपण देवाला शोधायला निघाले, आपल्याला देव भेटेल का? तुम्हाला भेटला असेल तर मला पण सांगा. कोणी गयाला गेला, कोणी काशीला गेला, कोणी कुठे कुठे गेला. म्हणून समर्थ रामदास सांगतात, नाना तीर्थे नाना देशी कष्टत जावे पहावयाशी, तैसे न लगे परब्रह्माशी. बैसले ठाई एका जागेवर बसून देवाची प्राप्ती आहे. एका जागेवर ठाईच बैसुनी करा एकची तावडे अनंत व्हा. ज्ञानोबराय सांगतात, अरे एका जागेवर बसा, एकांती उगेच बैसावे, त्याने समजून घ्यावे, अखंड ध्यावे सांडावे प्रभंजनाशी. समर्थ रामदास सांगतात, एकांतात जा, श्वास घ्या सोडा, श्वास घ्या सोडा. किती सोपा करून सांगितलंय, पण हे कोणाला कळत नाही. सगळेच लोक आंधळे येतो. आंधळ्याशी अवघेचे आंधळे जण. आंधळ्याला सगळे आंधळे दिसतात. हे कोणाला कळेल?
अनंत जन्माचं पुण्य घडे तरीच परमार्थ घडे. मुख्य परमात्मा आतुडे अनुभवाला येईल सांगितलंय. समर्थ रामदास सांगतात अनंत जन्माचं पुण्य पाहिजे तरीच परमार्थ घडे. आणि मुख्य परमात्मा आतुडे अनुभवाशी आपल्याला परमात्मा आतमध्येच अनुभवाला येईल. सरळ सरळ लिहिलंय. आला का कोणाला अनुभवाला? सांगतात मी जेव्हापासून जिकडे जायला लागलो ना तर मला मी नवीन घर घेतला, माझा बंगला झाला, माझ्या गाड्या झाल्या. हे का परमार्थ आहे का हो? हे सगळे इथंच राहणार आहे. इथलं अवघं इथंच राहतं. कोण काय घेऊन जातो सांगा ना का? समर्थ रामदास सांगतात इथलं अवघं इथंच राहतं. करोड रुपये कमवले, बँक बॅलन्स तुमची देव तुम्हाला वाचवायला येणार नाही. बँक बॅलन्स तुम्हाला वाचवायला येणार नाही. देवाचं भजन करा. भजनच तुम्हाला वाचू शकतो. भगवंताचं नामस्मरण, ते पण मंत्र नाही बरं का, नाम पाहिजे. नाम तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती. आणि ते नाम काय आहे? ते गुह्य आहे आणि ते कोणी कोणाला सांगत नाही. आणि ते नामा जोपर्यंत आपल्या हातात येत नाही तोपर्यंत झाला सफल व्यापार तुकोबाराय सांगतात. असो ऐशी मधांत बापुडे तयास भगवंत पैसा जोडे. जयांस सुबुद्धी आवडे नावडे पूर्वपात. अशा लोकांना आता आम्ही कितीतरी चर्चा करतो, त्यांना चांगले विचार, सुबुद्धी, सुविचार, सद्विचार लोकांना आवडत नाही का? आतमध्ये पाप भरलेला आहे. इथं तेच सांगतात समर्थ रामदास, जया असं सुबुद्धी नावडे पूर्वपातके करूनही. कारण मागच्या जन्मामध्ये अनेक, ह्या जन्मात मागच्या जन्मात त्यांच्याकडून अनेक पातके म्हणजे पाप झालेले आहेत, म्हणून त्यांना ती दिव्य दृष्टी मिळत नाही. दिव्य दृष्टीसाठी काय करायला पाहिजे? तर एका क्षणामध्ये नामाचा जसा आपण उच्चार केला, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपताकडे. बघा, एक वेळा आपण श्वास घेतला ना सोडला तर कोटी पुण्य केल्याचं पुण्य मिळतं. बघा, विचार करा. नाथ बाबा सांगतात कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम. नित्य नेमाने जो नामस्मरण करेल, भगवंताचा श्वास जातो येतो त्याच्याकडे लक्ष ठेवून जो ध्यान करेल, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम. एकदा फक्त श्वास घ्या सोडा, जपता घडे कोटी यज्ञांचं पुण्य. बघा त्या नामाची ताकद किती ताकद आहे नामाची. जेवढी पापे नाही त्रिजगती, जेवढी नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही ती त्रिजगती. नामाकडे जेवढी शक्ती आहे तेवढी तिन्ही लोकांमध्ये पापे असतील. एका क्षणामध्ये त्याचा भस्म करून टाकणं हे नामाचं काम आहे. नामापाशी चारी मुक्ती निश्चित जाण विद्या. भागवतातला आहे. विद्या म्हणजे जनक राजाला सांगतात नवनारायण येतात तेव्हा, जेवढी नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही त्रिजगती. नामापाशी चारी मुक्ती, सलोकता, समीपता, स्वरूपता, साह्यता निश्चित जाण विद्या. अरे जनक राजा, विदेह राजा, नामाकडे एवढी शक्ती आहे की तिन्ही लोकांमध्ये जेवढं पाप असेल एकत्र गाठोडं बांधलं आणि फक्त एक नाम उच्चारला, ताबडतोब शुद्धता येईल, तुम्हाला भस्म होऊन जाईल पाप. एवढी नामापाशी शक्ती आहे. पण त्या नामाची ओळख घेणारे आपल्याला जगामध्ये नाही आहेत. आणि तिथंच आपल्याला तयास देहाचा अंती गात्रे क्षणता पावती जीव लगे ओसांडेती जाणवेल तेव्हा. आता हे कधी लक्षात येईल सांगतात, कधी लक्षात येईल आपल्या? जेव्हा देहाचा अंत येईल. मग देहाच्या अंतकाली आपल्याला कळलं काय फायदा त्याचा? अंतकाली आपल्याला, अंतकाल आहे कठीण प्राण्या भजुरे गोविंद गोविंद. अंतकाली आपल्या लक्षात आलं, फायदा होईल काय आपल्याला? काहीच फायदा होणार नाही. करा काय ते आता करा. आलिया घडी आपली साधा ताबडतोब नाम घ्या, ताबडतोब गळ्यात माल घाला, नाम घ्या, ध्यान करा. अन्यथा आपण आत्तापर्यंत केलेलं सगळं फुकट जाणार आहे. सगळं हे तुकोबाराने सांगितलं बरं का, आम्ही बोलत नाही. ज्ञानोबाराने पण सांगितलंय, समर्थ रामदासांनी पण सांगितलंय, प्रत्येक संतांनी सांगितलंय. पण आपल्या टालक्यात भरत का नाही? कारण तसा गुरु जीवनामध्ये येत नाही.
तसा गुरु जीवनात येत नाही. आणि तसा गुरु जीवनात आल्यानंतर तो काय करतो आपला, तर जीव शिव दोन्ही बैसून एका आसनी जयांच्या हृदयभूनी विराजते. जीव शिव दोन्ही बैसून एका आसनी, जीवाला आणि शिवाला एका आसनावर बसवतात आणि ते नामाची पेरणी करतात, डोक्यावर हात ठेवतात आणि ते आपल्याला नाम देतात. तेव्हाच हे बरं का, जोपर्यंत डोक्यावर हात ठेवत नाही. बाबाजी आपले सांगितले नाम बघितला, बाबाजीला पण तुकोबाराने नाम दिला. प्रत्येक संतांना त्यांच्या श्री गुरुने डोक्यावर हात ठेवून त्या नामाचं काय केलेलं आहे, नामाची पेरणी केलेली आहे. आणि मग ते नाम आपल्या रोमारोमामध्ये कानी जे पेरले, डोळा ते उगवले. व्यापक भरले परब्रह्म, व्यापक आहे तो देव. काय एका ठिकाणी आहे का, देव अखंड अखंड मंडलाकार सगळ्या ब्रह्मांडामध्ये भरलेला आहे तो देव. काय एका ठिकाणीच आहे का, चारी खानी चारी वाणी 84 लक्ष जीवयोनी जेणे निर्मिले लोक तिने तया नाम देव, त्याला देव म्हणतात. देवाची व्याख्या समर्थ रामदासाने केली आहे. चारी खाणी अंडद स्वेदद उद्भिद चारी वाणी परापश्यंती मध्यमा वैखरी जेणे निर्मिले लोक तिने, म्हणजे मृत्यूलोक पाताळलोक स्वर्गलोक तया नाम देव, त्याला देव म्हणावं, त्याला देव म्हणावं. व्यापक देव. देव काय ओडिसात मंदिरात आहे का, देव व्यापक आहे. आणि त्या व्यापकतेला जाणं म्हणजे भक्ती आहे. आणि ती व्यापकता आपल्या कुठून येतो, आपल्याला दिव्यत्वाची प्रचिती. आपल्याला ते दिव्य मंत्र आपल्याला दिलं पाहिजे, दिव्य दृष्टी आपली पाहिजे, दिव्य ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे. आणि ते ज्ञान कुठे, आपल्या प्रत्येकाच्या नाभीच्या ठिकाणी ती उपासना चालू होते आणि ती ब्रह्मरंध्रात जाते. आणि मग तिथून माणसाला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान कुठून प्राप्त होतो, मूळाधार ते ब्रह्मरंध्र हा आपला प्रवास आहे. आणि तो प्रवास ज्याने पार केला मग देवदुरी नाही त्याला, तो देवच होतो. म्हणून तुकोबाराय बोलले, देव पाहावायशी गेलो आणि देवच होऊन ठेवलो. मग तुकोबारायला घ्या ना, आपण तुकोबारायांचं भजन आपण तुकोबारायला आपल्या गणितात धरत नाही. बघा एक एक अभंग कसा आहे, वेडे व्हाल वेडे तुम्ही. ज्ञानोबारायांचा घ्या, तुकोबारायांचा घ्या. ह्या आपल्या कसले आहेत, ते पंथाचे आपले खांब आहेत हो. आपल्या वारकरी संप्रदायाचे खांब आहेत. तुकोबाराया, ज्ञानोबाराया, नामदेवराया, नाथ महाराज. आणि त्या खांबांना आपण बाजूला टाकलंय आणि आपण भलत्याच खांबांवर आपण लटकून बसले हो. कोण सोडेल तुम्हाला, सांगा मला. कोणी सोडवायला येणार नाही बरं का, कोणीही सोडवायला येणार नाही तुम्हाला. जे काय झालं ते झालं. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपल्याला चित्त शुद्ध करा, चित्त शुद्ध करा तुमचं. ते चित्त शुद्ध कशाने होतो, नामाने होतो, ध्यानाने होतो. अन्य दुसऱ्या कोणत्या गोष्टीने होत नाही. मग तुकोबाराया पाया पडून सांगतो, सकळांच्या पाया माझे दंड. सगळ्यांच्या मी पाया पडून सांगतो, अरे तुम्ही नाम घ्या, ध्यान करा, नाम घ्या. कुठे संत आणि कुठे आपण हो, कुठे संत न चालल्यात, कुठे पंथ. आणि म्हणून काय करा की आपण वैष्णव पंथामध्ये या. सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, आनंद संप्रदायामध्ये या. आनंदच आनंद आहे तिथे, पण आपण तिथे यायला पाहिजे. आणि लोक ह्या ठिकाणी येत नाही, कारण इथे जरा जाचं काटे आहेत. मटण मच्छी बंद करा, माल घाला. मग ते लोकांना लाज वाटतो. आणि लाजेचा परमार्थ नाही बरं का. ज्याला लाज वाटत असेल ना, हा तो गेला कामातून. हे लाजेचा परमार्थ नाहीये. लाज भाई शंका दुरावला मान. लाज गेली, शंका गेली, मान गेला. आणि मग पांडुरंग धावत आलेला आहे. धावा केला की नाही तिने भर सभेमध्ये. पहिल्यांदा लाज वाटत होती तिला, लाज भाई शंका दुरावला मान. आणि मग भगवंत तिला वाचवायला आलेला आहे. भगवंताने तिला संपूर्ण वस्त्र पुरवलेले आहेत. असा हा परमार्थ आहे. आणि हा परमार्थ समजण्यासाठी संतांना शरण जावं लागेल. जा संतांशी शरण चुके तुमचे जन्ममरण. जन्ममरणाचा फेरा चुकवण्यासाठी परमार्थ आहे. परमार्थ कशासाठी, जन्ममरणाचा फेरा चुकवण्यासाठी हो. दुसरं काय नाही बरं का. गाड्या घोडा बंगला हे प्रॉपर्टी हे ना, हे जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान व्हा.
आपला देहच राहणार नाही तर बाकी प्रॉपर्टी काय कामाची? तुझं नव्हे तुझं शरीर इतरांचा काय विचार. आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे भाव बळे आकळे एरवी न कळे करतळे आवळे तैसा हरी. बघा एवढा सोपा हरी हो. तो हरी एवढा सोपा आहे. 21 नामी 24 नामी सहस्रनामी अनंत नामी नव्हे नव्हे तो अनामी. परंतु तो कैसा आहे अंतर्यामी विवेक केवळ खावा. अंतर्यामी आतमध्ये या. आपल्या परमात्म्याची पूजा करा, आपल्या भगवंताची पूजा करा. आतमध्ये ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंड सेवा त्याचीच करावं. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा पांडुरंग दिवेकर बाबा नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञान